अमेरिकेनं जगभरातल्या लोकांसाठी व्हिसा बहालीची प्रक्रिया ही थांबवलेली आहे। व्हिसा संबंधी सर्व दूतावासांना अमेरिकेकडून प्रशिक्षण सुरू आहे। अर्जदारांना ईमेल करून मुलाखती थांबवल्याचं कळवण्यात आलेलं आहे। ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला कोर्टाकडून मात्र काहीसा ब्रेक लागलाय। 75 देशांमधील व्हिसा बहाली ही थांबवण्यास कोर्टानं मनाई केलेली आहे। परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंना व्हिसा बहाली थांबवण्याचे अधिकार नाहीत असं कोर्टानं नमूद केलंय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, नेमकी काय अधिकची माहिती आहे, काय तपशील आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाची जी इमिग्रेशन पॉलिसी आहे त्या इमिग्रेशन पॉलिसीच्या अनुषंगाने या सर्व दूतावासातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना नवं प्रशिक्षण द्यायचंय, नवी ट्रेनिंग द्यायची आहे आणि या कारणास्तव हा व्हिसा जे जगभरातील सगळ्या व्हिसा अपॉइंटमेंट्स या अमेरिकेने थांबवल्या होत्या आणि आता याबाबत अस्थायीपणे म्हणजे कोणत्याही मुदतीसाठी थांबवल्यात असाही भाग नाहीये। त्यामुळे या संपूर्ण थांबवण्यात आलेल्या होत्या। आता 75 देशांच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्देश दिल्यामुळे कदाचित एक दिलासा मिळू शकतो, परंतु इतर बाबतीमध्ये मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एक प्रकारे व्हिसा देणं बंदच केलेलं आहे आणि जोपर्यंत या सर्व अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास आणि दूतावासातील अधिकारी कर्मचाऱ्यांना नवं प्रशिक्षण देणं पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ट्रम्पचं सरकारचा निर्णय कायम राहील। बर, धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीसाठी। आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा 4 भारतीय कंपन्यांना जबर फटका बसलेला आहे। 4ही कंपन्यांच्या इराणसोबतच्या पेट्रोलियम पेट्रोकेमिकल व्यापारावरती निर्बंध लागलेले आहेत। 4 कंपन्यांसोबत 3 भारतीय व्यापाऱ्यांना देखील अमेरिकेच्या निर्णयाचा फटका बसलेला आहे। इराणशी व्यवहार केल्यास जबर किंमत वसूल करण्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे आणि इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी तेल, सोनं, पेट्रोकेमिकल व्यापारावरती निर्बंध घालण्यात आलेत। पोर्टेज पार्टनर्स, सदाशिव ओव्हरसीज, पीपी, सॉफ्टेक, प्रकृती इन्फ्रा या कंपन्यांना मोठा फटका बसलाय।